एकूण शेतीचं आपल्या महाराष्ट्राच्या अर्थकारणातलं कॅपिटल आणि त्याच्यात असलेली इन्व्हेस्टमेंट आणि मिळणारा रिटर्न हा जर पाहिला तर गेल्या 70 वर्षामध्ये शेतीचे पडलेले तुकडे, भूसंपादन, स्लॅब्स, त्यामुळं होल्डिंग जे आहे पर कॅपिटा आणि पर शेतकऱ्याच्या कुटुंबाकडे ते मार्जिनल फार्मिंगसाठी आवश्यक असणारं क्षेत्र त्याकडे शिल्लक राहिलेलं नाही. आणि त्यामुळं काय झालं की हा समाज ग्रामीण भागातनं तसाच्या तसाच सिटीमध्ये ट्रान्सफर झाला नाही. तो ग्रामीण भागात शेती असल्यामुळं त्याच्यात अडकून पडला आणि पुरेसं उत्पन्न नसल्यामुळं मग गेल्या 60 वर्षाच्या दशकांमध्ये, ज्या 6 दशकात जे वेगवेगळे बदल झाले, त्या बदलाचा फटका त्याला लोकसंख्या मोठी असल्यामुळं मोठ्या प्रमाणावर बसला. आणि मग त्याचा परिणाम म्हणून मग आरक्षणाची मागणी, त्याच्यातनं सवलती, शैक्षणिक क्षेत्रामध्ये मागं पडत असलेली सगळ्या क्षेत्रातली माणसं, मुलं, मग त्यामुळं त्याला प्रगतीची दालनं करण्यासाठी एज्युकेशन महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी नोकऱ्या आणि त्या अनुषंगिक जे काही सवलती, फायदे, यातून ते आंदोलन उभं राहिलेलं आहे आणि आजही ते सुरू आहे.